आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अखेर 27 तासानंतर कोकण रेल्वे सुरू। रेल्वे मार्गावरील चिखल हटवल्यानंतर रेल्वे पूर्ववत कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यामध्ये प्रशासनाला यश। कोकण रेल्वे सेवा बंद झाल्यानं प्रशासनाकडून प्रवाशांसाठी एसटी बसेसची व्यवस्था। अडकलेल्या प्रवाशांना मुंबईमध्ये सोडण्याकरता रत्नागिरीतून 40, चिपळूणमधून 18 तर खेडमधून 10 बसेस सोडण्यात आल्या। पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी वृद्धापकाळामध्ये पेन्शन। मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचेही मुंडेंनी मानले आभार। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिरला रात्री बियर विकणाऱ्या बारचा परवाना अखेर रद्द। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। दारू न दिल्यामुळे एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सोनू भगत या आरोपीनं दारूच्या दुकानालाच आग लावली। नाशिकच्या सिन्नर फाटा इथली घटना। दारूचा खंबा देण्यास नकार दिल्यामुळे दुकान पेटवलं। पोलिसांकडून आरोपीला अटक। साताऱ्यातील झाडानीमधील जमीन खरेदी प्रकरणामध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडून अहवाल सादर करण्याचे प्रशासनाला आदेश। बेकायदेशीर बांधकाम, वृक्षतोड, खोदकाम प्रकरणी 3 वर्षांमध्ये कारवाई का नाही, लवादाचा सवाल। नागपूर शहरातील विविध समस्यांविरोधात नागपूर काँग्रेस कमिटी आक्रमक। आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका कार्यालयाबाहेर आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमधून आता सिंगापूर आणि बँकॉक विमान सेवा सुरू। आशियाई देशांतर्गत झालेल्या द्विपक्षीय करारानुसार ही विमान सेवा सुरू।